नमस्कार, मी सम्राट पाटील, कोल्हापूर। मी कोल्हापूरवरून मुंबईला BMM शिकायला आलो। माझ्या मामाने पाठवले, ते नुसती हायमरी करून ठेवली आणि तेच जर मला कबड्डी शिकायचं होतं आणि इकडे BMMला पाठवले, तर तू तर शिकलेला आहेस ना सर, तर तुला मला जरा शिकव ना। बरं, माझं नाव नीरव आहे खरं तर, आणि मी कसं आहे, मला ह्यांच्यातलं वेगळे पण खूप आवडतं, म्हणजे याचं कबड्डी खेळणं किंवा याचं काय बोलतो आई हे असले ते शब्द आहेत ना वेगळेच काहीतरी, हे मला खूप म्हणजे अट्रॅक्ट करतात आणि खूप आवडतं यांच्याबद्दल। आणि आपला धवल जो आहे ना, तो खूप मस्तीखोर आहे आणि खूप सगळ्यांना त्रास देतो तो सगळ्यांना। आपण बस क्या धवलची अशी बुराई गेली यार, तू असं नाही चालत। आपण हे बघा, हे सगळे शिकायला आले, ते पण शिकायला आले किंवा शिकायला पाठवलंय, मला काही घेणं नाही शिकण्याची वगैरे। आपण आपलं मस्त आहे, लाईफ मस्त आहे, एन्जॉय करा, टाकाटा करा, बस एवढंच आपलं म्हणणं आहे। आणि कसं आहे, आता आपण जरा एक्झिट वाली देऊया, कारण की आपला वेळ खूप कमी आहे। आपल्या गाण्याची शिट्टी वाजवत आपण, काय म्हणता? हा, चालेल, मला काही शिटी बिटी येत नाही। आपण लाला अरे मित्रांनो, एक मिनिट। ए मित्र हो, माझे वडील कोण आहेत माहिती आहे ना? शोलेचे डिरेक्टर आहेत, त्यामुळे जरा तब्येतीत राहायचं। सॉरी सर। किरण चक्रदेव माझ्या पात्राचं नाव, आणि खरं नाव ऋतुराज शिंदे, लक्षात ठेवायचं। आता आपली काही ओळखही नाही आहे आणि मी तुम्हाला काय सांगू माझं कॅरेक्टर, म्हणजे तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवा ना, मला कशाला विचारताय। सो बेसिकली ही आहे सायली बनकर। तिचं ती खूपच स्ट्रेट फॉरवर्ड मुलगी आहे, ती जे वाटतं ते ती तोंडावर बोलते, काही विचार करत नाही। पण असं जरी असलं तरी शी इज व्हेरी गुड ॲट हार्ट। आणि रेणुका ही तिची अगदीच जवळची मैत्रीण आहे। सो रेणुका, तू सांग तुझ्या कॅरेक्टरचं। कोणाला सांगू नका, पण मला ना सेलिब्रिटी रिपोर्टर व्हायचं आहे। म्हणजे आता कसं मी कॅमेरासमोर बोलते, तसं अजून छान कॉन्फिडेंटली बोलता यायला पाहिजे आणि सगळ्या सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यूज घ्यायचे आहेत मला, आणि म्हणून मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे, मुंबईत आले। हाय, मी मनवाराज आहे, मी मुंबईचीच आहे। एका श्रीमंत घरातली मुलगी आहे, पण तिला त्या श्रीमंतीचा अजिबात गर्व नाही आहे। ती अगदी डाऊन टू अर्थ आहे आणि तिला ना फ्रेंडशिप करायला खूप आवडतं। वेगवेगळ्या लोकांशी ओळख करून घ्यायची, त्यांच्याशी बोलायचं, हा तिचा एक छंद म्हटलं तरी चालेल असं आहे। आणि तिला सेल्फी काढायला खूप आवडतं, लाईफ एन्जॉय करायला ती आली आहे। हाय, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे परी देशमुख। ती इतकी इमोशनल आहे की तिचा बॉयफ्रेंड नवीन शहरामध्ये शिकायला आला आहे आणि त्याच्यापासून दूर तिला राहवत नाही आहे आणि त्याच्याच बरोबर राहायचं आहे, म्हणून ती त्या शहरामध्ये आली आणि शिकणं वगैरे हे सगळं निमित्त आहे। पण पुढे जाऊन कुठलं नक्की निमित्त होतं आणि काय मेन उद्देश होतं हे सगळं तुम्हाला आता कळणार आहे या आमच्या फ्रेशर्स सिरियलमधून। तर अशा आम्ही 4घी जणी तुमच्या भेटीला येणार आहोत फ्रेशर्स या सिरियलमधून, बघायला विसरू नका। हाय, मी शिवानी रांगोळे। प्लीज डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी।